28 नोव्हेंबर क्रांतीसूर्य क्रांतीज्योती महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी। खरं तर आपल्या बहुजन समाजासाठी खूप महत्त्वाचा दिवस, कारण विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना क्षुद्र खचले आणि एवढे सारे अनर्थ एका अविद्येने केले, असं सांगणारे थोर महात्मा म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले। विद्या जर घेतली नाही, ज्ञानार्जन जर केलं नाही तर किती अनर्थ ओढवतो बघा। विद्येविना मती गेली, बुद्धी भ्रष्ट होते एखाद्याची। जर आपण व्यवस्थित विद्या घेतली नाही, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, आपण प्रगती करू शकत नाही। आणि क्षुद्र जे आहेत, बहुजन समाज जो आहे, जर विद्या घेतली नाही तर अगदी रसातळाला जाऊ शकतो, हे त्यांनी उदाहरणासहित सांगितलेलं आहे। अगदी सत्याचे प्रयोग असतील किंवा सत्यशोधक समाज असेल, महात्मा ज्योतिबा फुले यांनी जाणलं की पारतंत्र्याच्या काळामध्ये इंग्रजांच्याकडून होणाऱ्या ब्रिटिश जुलमी राजवटीमध्ये बहुजन समाज हा खितपत पडलेला आहे, आणि त्याला जर आपण उद्धारी आणायचं असेल तर शिक्षण ही फार महत्त्वाची गुरुकिल्ली आहे। शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीही तेच सांगितलं, आणि म्हणून त्यांनी स्वतःच्या पत्नीला पहिल्यांदा सुविद्य केलं, त्याला शिक्षण दिलं। पुण्यामध्ये भिडेवाड्यामध्ये पहिली मुलींची शाळा सुरू झाली, पण ती मुलींची शाळा सुरू करत असताना जे त्रास किंवा वेदना सहन करायला लागल्या सावित्रीबाई फुलेंना, हे तुम्हाला माहितीच आहे। पहिल्यांदा स्वतःच्या पत्नीला शिक्षित करणं आणि त्याच विद्यालयाच्या त्या मुख्याध्यापिका म्हणून नंतर काम करणं, आणि त्या भिडेवाड्यामध्ये सुरुवातीला मुलींनी जे शिक्षण घेतलं आणि त्यानंतर संपूर्ण भारतभर मुली शिक्षण घेऊ लागल्या। आणि आज आपण बघतो की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मुली किती वेगानं झपाट्यानं प्रगती करत आहात। खरं तर आपले विद्यालय ही मुलींची शाळा आहे, आणि ह्या विद्यालयाच्या माजी मुख्याध्यापिका स्वर्गीय कुसुमताई नायकवडी ह्या आदर्श मुख्याध्यापिका होत्या, आदर्श माता होत्या, आदर्श पत्नी होत्या। आणि सावित्रीबाई फुले म्हटलं की मला माईसाहेबांची आठवण येते, कारण ज्या वेळेला एखाद्या शाळेची जबाबदारी आपण घेतो आणि त्यातल्या त्यात मुलींच्या शाळेची, त्यावेळेला खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी असते, आणि मुलींनी सुद्धा शिकून आपण त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं ही काळाची गरज आहे। आता प्रत्येक क्षेत्रामध्ये मुली उंच भरारी घेत आहेत। अगदी प्रत्येक बायोटेक्नॉलॉजी असेल, स्पेस रिसर्च असेल, सुनीता विल्यम्स, कल्पना चावला ह्या भारतीय वंशाच्या मुली अंतराळात झेप घेत आहेत। जेट फायटरच्या पायलट मुली आहेत। अगदी मिलिटरीमध्ये आर्मी, नेव्ही, एअरफोर्स असेल, उच्च दर्जाच्या डॉक्टर्स असतील, जगभर ह्या भारतीय मुली स्वतःच्या कर्तृत्वाचा झेंडा फडकवत आहेत। आणि आजच्या दिवशी म्हणजे आपण एवढी जी प्रगती केली, फक्त चूल मूल ह्याच्यात न गुरफटता अगदी सामाजिक असेल, राजकीय असेल, सांस्कृतिक असेल, आरोग्य क्षेत्र असेल, प्रत्येक क्षेत्रामध्ये, संशोधन क्षेत्र असेल, मुलींनी किंवा महिलांनी स्वतःचं कर्तृत्व सिद्ध केलेलं आहे। आणि म्हणूनच आजच्या दिवशी आपण महात्मा ज्योतिबा फुले यांचं जे कार्य आहे हे अद्वितीय कार्य आहे। शाहू फुले आंबेडकर यांचा कृतिशील वारसदार, आपल्या संस्थेचे संस्थापक क्रांतीवीर डॉक्टर पद्मभूषण नागनाथांना नायकवडी यांनी कृतीतून आपल्याला दाखवलेलं आहे की समाज कधी पुढे जाऊ शकतो, समाजातील मुली शिकल्या तर। आणि मुली ज्या आहेत त्या भावी महिला म्हणून समाजाचा एक महत्त्वाचा घटक आहे। घर जर संपन्न झालं, घर जर स्वावलंबी झालं तर समाज सुधारणार आहे, आणि समाज सुधारला म्हणजे देश सुधारला। आणि म्हणून मुलींच्यावरती, महिलांच्यावरती फार मोठी जबाबदारी आहे, आणि ही जबाबदारी पेलण्याची सक्षमपणे जर ताकद निर्माण व्हायची असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही। एज्युकेशन इज द बेस्ट रेमेडी फॉर द एम्पॉवरमेंट ऑफ लेडीज ऑर वुमन्स। महिलांची प्रगती व्हायची असेल तर शिक्षण, आणि शिक्षणाला पर्याय नाही। उत्तम रीतीचं शिक्षण घेणं ही काळाची गरज आहे। आणि म्हणूनच सावित्रीबाई फुले म्हणायच्या, शिक्षणाने मनुष्यत्व येते, पशुत्व हरते। एखाद्याच्या अंगी पशुत्वासारखे गुणधर्म असतील तर ते हरतात किंवा जातात, आणि मनुष्याचे गुणधर्म येतात। त्याच्यासाठी काय घ्यावं लागतं? शिक्षण। म्हणून एज्युकेशन इज द पॉवर, आणि मुलींच्या एम्पॉवरमेंटसाठी शिक्षण ही काळाची गरज आहे। आणि त्याच्यासाठी आपल्याला ज्योतीनं जे ज्योत पेटवावी तशा पद्धतीनं आपल्याला महात्मा ज्योतिबा फुले यांनी जो संदेश दिलेला आहे की शिक्षणाला पर्याय नाही, शिक्षण घ्या आणि जगभर आपलं नाव करा, आणि आपल्या विद्यालयाचं, आपल्या संस्थेचं नावलौकिक करा, हा संदेश दिलेला आहे। आणि परत एकदा क्रांतिबा महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना मी आदरांजली व्यक्त करते, आणि मी माझं मनोगत थांबवते। जय हिंद।